विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. आपण इतिहासाच्या या प्रकरणामध्ये ज्या प्रकरणाचं नाव आहे स्वराज्य स्थापना, या स्वराज्य स्थापनेच्या पाठामध्ये आपण 2 व्हिडिओ बनवलेले आहेत. हा जो व्हिडिओ आहे हा स्वराज्य स्थापना या पाठाचा दुसरा भाग आहे. या पूर्वीचा जो भाग 1 आहे तो आपण निश्चितच पाहिला असेल, कारण त्या भागामध्ये सुद्धा आपण छत्रपती शिवाजी राजांची स्वराज्य स्थापनेची सुरुवात कशी झाली आणि सुरुवातीच्या काळामध्ये शहाजी राजे, वीरमाता राजमाता जिजाऊ साहेब यांचं कार्य, शहाजी राजांचं कार्य, छत्रपती शिवरायांचे सहकारी कोण कोण होते, त्यानंतर छत्रपती शिवाजी राजांची राजमुद्रा काय होती, त्या राजमुद्रेमध्ये काय आहे, त्या राजमुद्रेतून कशा प्रकारे महाराजांनी या स्वराज्यातील जनतेला कल्याणाची ग्वाही दिली होती, अशा प्रकारचे कंटेंट असलेला, अशा प्रकारचा त्या ठिकाणी काही मुद्दे असलेला जो व्हिडिओ आहे तो भाग 1 मध्ये दिलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ज्यांनी हा भाग 1 चा व्हिडिओ अद्यापही पाहिला नसेल त्यांनी तो भाग 1 चा व्हिडिओ आधी पहा, कारण त्या व्हिडिओच्या नंतरचा भाग या व्हिडिओमध्ये आहे. म्हणजे या व्हिडिओच्या आधीचा भाग पाहणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या भाग 2 मध्ये स्वराज्याची स्थापना पाहणार आहोत. या स्वराज्याच्या स्थापनेमध्ये छत्रपती शिवाजी राजांनी स्वराज्य स्थापनेच्या ज्या हालचाली केल्या, ह्या हालचाली आपल्याला बघायच्या. छत्रपती शिवाजी राजांनी स्वराज्य स्थापनेच्या हालचाली कशा प्रकारे केल्या. छत्रपती शिवाजी राजांनी पाहिलं की त्यांच्या राज्यामध्ये किंवा छत्रपती शिवाजी राजे ज्या पुणे, सुपे, चाकण आणि इंदापूर या परगण्याचे किंवा जहागिरीचे जे वतनदार होते त्या ठिकाणी त्यांनी पाहिलं की या जहागिरीतील जे काही आजूबाजूचे सगळे किल्ले आहेत हे सगळेच्या सगळे किल्ले आदिलशहाच्या ताब्यामध्ये आहेत. आणि आदिलशहाच्या ताब्यामध्ये असलेले किल्ले जोपर्यंत आपण आपल्या ताब्यामध्ये घेत नाही तोपर्यंत स्वराज्य स्थापनेला सुरुवात करता येत नाही. म्हणून छत्रपती शिवाजी राजांनी ठरवलं की आधी स्वराज्यातील म्हणजे आदिलशहाच्या जहागिरीतील किल्ले जे आहेत ते आपल्या ताब्यात घ्यायचे. म्हणजे महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात करण्यासाठी अगोदर काय केलं, तर अगोदर महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी किल्ले ताब्यात घेण्याचा निश्चय केला. मग किल्ले जर ताब्यात घ्यायचे म्हटले तर किल्ले कोणाच्या ताब्यात आहेत, ते आदिलशहाच्या ताब्यामध्ये. त्या किल्ल्यावर किल्लेदार आहे, त्या किल्ल्यावर भांडार प्रमुख आहे, त्या किल्ल्यावर शिबंदी आहे, सैनिक आहेत, हत्यारं आहेत, दारुगोळा आहे. मग किल्ला ताब्यात घेणं सोपं आहे का, नाही. तर किल्ला ताब्यात घेणं अवघड आहे, परंतु आपल्याला जर स्वराज्य निर्माण करायचं असेल, त्याची मुहूर्त मेळ रोवायची असेल तर आपल्याला या ठिकाणी आदिलशहाच्या ताब्यातले किल्ले आपल्या ताब्यात घेणं गरजेचं आहे, हे शिवाजी राजांनी ओळखलं. शिवाजी राजांचे जे सवंगडी आहेत, शिवाजी राजांचे जे सहकारी आहेत, या सर्व सहकार्याच्या मदतीने महाराजांनी निश्चय केला ज्याचे किल्ले त्याचे राज्य. कारण किल्ला जर ताब्यामध्ये असला तर किल्ला ताब्यामध्ये असल्यामुळे आजूबाजूच्या प्रदेशावर नियंत्रण ठेवणं सोपं जातं. जर शत्रूंनी आक्रमण केलं तर त्या किल्ल्याच्या आश्रयाने शत्रूशी युद्ध करणं सोपं जातं आणि शत्रूला आपण सहजासहजी झुंजवू शकतो. आणि एक किल्ला महाराजांचा कमीत कमी 4-4, 5-5, 6-6 वर्ष जरी युद्ध केलं तरी एक किल्ला सुद्धा 6-6 वर्षे झुंजवत ठेवता येतो. म्हणून महाराजांच्या हे लक्षामध्ये आलं की आपण किल्ले आधी ताब्यात घेतले पाहिजे, कारण ज्याचे किल्ले त्याचे राज्य. किल्ला ताब्यामध्ये असला म्हणजे आजूबाजूच्या प्रदेशावर आपलं नियंत्रण राहतं. म्हणून महाराजांनी काय केलं, सगळ्यात अगोदर आदिलशहाच्या ताब्यामध्ये जे किल्ले होते ते आपल्या ताब्यात घेण्याला सुरुवात केली. सर्व सहकार्यांना सोबत घेतलं आणि महाराजांनी त्यांना सांगितलं की आपल्याला आता किल्ल्यावर आक्रमण करायचंय. महाराजांनी गुप्तहेरांना आधी पाठवलं की कोणत्या किल्ल्यावर किती शिबंदी आहे, कोणत्या किल्ल्यावर किती सैन्य आहे, कोणत्या किल्ल्यावर किती दारुगोळा आहे, कोणत्या सैन्याचा किल्लेदार, त्या किल्ल्याचा किल्लेदार कोण आहे, त्या किल्लेदाराकडे हत्यारबंद शिपाई किती आहेत, तो किल्ला कोणत्या बाजूने चढायला सोपा आहे, कोणत्या बाजूने उतरायला सोपा आहे, अशी इतंभूत माहिती महाराजांनी आपल्या सहकार्यांच्या मार्फत म्हणजे गुप्तहेरांच्या मार्फत आधी काढून घेतली. मग गुप्तहेरांनी अशा प्रकारच्या बातम्या आणल्या की या किल्ल्यावर एवढे एवढे सैनिक आहेत, या किल्ल्यावर अशा अशा प्रकारची शिबंदी आहे, या किल्ल्यावर एवढ्या एवढ्या प्रकारचा दारुगोळा आहे, एवढ्या एवढ्या प्रकारचं अन्नधान्य आहे, हा किल्ला या बाजूने चढायला सोपा आहे, या बाजूने उतरायला सोपा आहे, या बाजूने बुरुज आहे, त्या बाजूने दरी आहे, अशा सगळी माहिती. आणि मग महाराजांनी ठरवलं की आदिलशहाच्या ताब्यातले एक किल्ले आपल्या ताब्यात घ्यायचे. महाराजांनी सगळ्यात आधी तोरण्यावर आक्रमण केलं. तोरणा किल्ल्यावर शिबंदी कमी,
सैनिक कमी, हत्यारबंद सैनिक कमी. महाराजांनी काही निवडक मावळे घेतले. मावळे म्हणजे मावळ भागामध्ये राहणारे जे काही 12 मावळचा प्रदेश आहे त्या पुण्याच्या आजूबाजूच्या 12 मावळ प्रदेशातले राहणारे मावळे महाराजांनी सोबत घेतले आणि तोरण्यावर आक्रमण केले. तोरण्यावर आक्रमण केलं. तोरण्याचा किल्ला हा जो आहे तो आदिलशहाचा दुर्लक्षित झालेला किल्ला होता आणि दुर्लक्षित किल्ला असल्यामुळे त्या किल्ल्यावर शिबंदी कमी, सैनिक कमी. त्या ठिकाणचा जो काही किल्लेदार आहे तो सुद्धा काही जेमतेम ताकदीचा किंवा जेमतेम त्या ठिकाणी लढाऊ तो योद्धा. महाराजांनी अगोदर तोरणा घेतला. तोरण्यावर आक्रमण केलं. तोरणा अगदी काही तासामध्ये तोरणा ताब्यामध्ये आला. तोरणा ताब्यामध्ये आला आणि महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधलं असं म्हणतात. म्हणजे महाराजांनी स्वराज्याचं तोरण आता बांधायला सुरुवात केली. तोरणा ताब्यामध्ये आला. तोरणा ताब्यामध्ये आल्यावर महाराजांनी मुरुमदेव या जो काही बहुरुपयाचा डोंगर आहे त्या किल्ल्यावरचा मुरुमदेवचा जो किल्ला होता या डोंगरावरच्या किल्ल्यावर आक्रमण केलं. हाही ताब्यात घेतला. कोंढाण्यावर आक्रमण केलं. कोंढाणा ताब्यात घेतला. पुरंदरवर आक्रमण केलं. पुरंदर ताब्यात घेतलं. म्हणजे महाराजांनी किल्ले घ्यायला सुरुवात केली की अशा प्रकारे एका पाठोपाठ किल्ले महाराजांनी ताब्यामध्ये घेतले. तोरणा घेतला, मुरुमदेव घेतला, कोंढाणा घेतला, पुरंदर घेतला. आता अशा प्रकारचे किल्ले महाराजांनी एका पाठोपाठ एक आदिलशहाच्या ताब्यामध्ये घेतले. किल्ले ताब्यामध्ये घेतल्यावर काय झालं, या किल्ल्यांमध्ये महाराजांना हा जो किल्ला आहे मुरुमदेवाचा, हा मुरुमदेवाचा किल्ला महाराजांना विशेष आवडला, भावला. महाराजांनी या किल्ल्यामध्ये काय केलं, नवीन बांधकाम केलं आणि या किल्ल्याला राजधानीचं रूप दिलं. हा जो किल्ला आहे तो आहे छत्रपती शिवाजी राजांच्या पहिल्या राजधानीचा किल्ला सजला. त्याचं नाव होतं राजगड. म्हणजे या मुरुमदेव किल्ल्यालाच महाराजांनी त्या ठिकाणी बांधकाम केलं. वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी मारक अशा प्रकारच्या मोक्याच्या जागा निर्माण केल्या. किल्ल्याची अशा प्रकारची तटबंदी वाढवली आणि या ठिकाणी स्वराज्याची राजधानी निर्माण झाली, ज्याचं नाव होतं राजगड. राजगड ही छत्रपती शिवाजी राजांची पहिली राजधानी. महाराजांनी राजधानी स्थापन केली. महाराजांच्या या राजधानी स्थापन केल्यामुळे आणि आदिलशहाच्या ताब्यातील किल्ले आपल्या ताब्यात घेतल्यामुळे महाराजांच्या आदिलशहाच्या जे काही इतर सरदार होते, स्वतःला मराठा समजणारे जे काही मातब्बर सरदार होते, जसं वेरूळचे भोसले, सिंदखेड राजाचे जाधव, अशा प्रकारचे जे काही मातब्बर सरदार त्या काळातले मानले जायचे, असे काही दुसरे सरदार होते जे आदिलशहाची चाकरी करायचे. त्यामध्ये होते जावळीचे मोरे, मुधोळचे घोरपडे आणि सावंतवाडीचे सावंत. हे जे काही सरदार आहेत ना, हे आदिलशहाचे कट्टर समर्थक सरदार. यांना वाटायचं की शिवाजी राजांचं राज्य काही कामाचं नाही, शिवाजी राजांना काही स्वराज्य निर्माण करण्याचा अधिकार नाही, शिवाजी राजांचं राज्य म्हणजे आदिलशहाचं राज्य आहे. आदिलशहाला शिवाजी राजांच्या वडिलांना, शहाजी राजांना ही जहागीर दिलेली आहे. मग या जावळीचे मोरे असतील, मुधोळचे घोरपडे असतील, सावंतवाडीचे सावंत असतील, हे सगळेचे सगळे सरदार महाराजांच्या विरोधात उभे राहिले. महाराजांच्या विरोधामध्ये उभे राहिले. महाराजांनी त्यांना समजून सांगितलं, बाबा रे, हे स्वराज्य आहे, स्वराज्य म्हणजे तुमचं माझं सगळ्यांचं राज्य आहे आणि या जुलमी सत्तेच्या विरोधामध्ये आपल्याला राज्य निर्माण करायचंय. सर्वांनी एका मुठीने, एक दुटीने एकत्र या, एक दुटीने एकत्र येऊन आपण आदिलशहाचा सामना करू, मुकाबला करू आणि स्वराज्य निर्माण करू. परंतु हे जे काही जावळीचे चंद्रराव मोरे असतील, मुधोळचे घोरपडे असतील, सावंतवाडीचे सावंत असतील, असे जे काही सरदार होते जे स्वतःला फार मोठं श्रेष्ठ समजायचे, ते म्हणायचे आदिलशहाने आम्हाला राजपद दिले, आम्हाला सरदार केले, आम्हाला या ठिकाणचं वतन दिले, आम्हाला जहागीर दिली, आम्हाला तुमचं काही ऐकायचं नाही, आम्हाला तो आदिलशहा म्हणेल तेच आम्ही ऐकू. आणि महाराजांच्या स्वराज्य स्थापनेला विरोध केला. महाराजांच्या स्वराज्य स्थापनेला ज्या ज्या लोकांनी विरोध केला त्या सगळ्या लोकांना महाराजांनी शिक्षा दिली. म्हणजे स्वराज्य स्थापनेच्या जे आडवे आले या सगळ्यांना महाराजांनी आडवं केले. मग ते जावळीचे मोरे असतील, मुधोळचे घोरपडे असतील, सावंतवाडीचे सावंत असतील किंवा अजून कुठले कोणी सरदार असतील. महाराजांनी हे नाही पाहिले का आपला आहे का हा तुमचा आहे, हा नाही पाहिले का कोणत्या जातीचा आहे का कोणत्या धर्माचा आहे, हा मला सोयरा आहे का धायला आहे. महाराजांनी फक्त हे पाहिलं की माझ्या स्वराज्याचा जो आडवा येईल त्याला मी सोडणार नाही. आणि म्हणून स्वराज्याच्या या स्थापनेमध्ये जे जे आडवे आले त्या सगळ्यांना आडवा करण्याचं काम महाराजांनी केले. ही वस्तुस्थिती आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, महाराजांनी तोरणा जिंकला, मुरुमदेव जिंकला, कोंढाणा जिंकला, पुरंदर जिंकला, मुरुमदेवाला डागुजी करून नाव दिलं, त्या ठिकाणी बांधकाम केलं, राहण्यासारखं ठिकाणं निर्माण केली आणि तो राजधानीचा किल्ला बनवला. अनेक मराठा सरदार महाराजांच्या विरोधामध्ये गेले. महाराजांनी त्यांना समजून सांगितलं पण कोणी ऐकायला तयार नाही. शेवटी जावळीचे चंद्रराव मोरे महाराजांच्या विरोधात उभे राहिले.
आदिलशहाचे सरदार. महाराजांनी जावळीच्या चंद्रराव मोरेंना पत्र लिहिलं, सांगितलं की तुम्ही स्वराज्याच्या कामाला मदत करा. स्वराज्याचं काम म्हणजे फार पुण्याचं काम आहे. आपल्या येणाऱ्या पिढ्यांच्या भविष्याचं काम आहे. येणाऱ्या पिढ्यांचं भविष्य आपल्याला आजच तयार करायचं आहे. म्हणून तुम्ही आमच्या स्वराज्य स्थापनेला मदत करा. परंतु जावळीचे चंद्रराव मोरे सातारा प्रांतामध्ये, सातारा जिल्ह्यामध्ये जावळीचा जो मुलूक होता, डोंगराळ दऱ्यापर्यंतचा मुलूक होता आणि या डोंगराळ दऱ्यापर्यंतच्या मुलुखामध्ये राहणारे चंद्रराव मोरे महाराजांच्या विरोधात गेले. त्याने सांगितलं तुम्ही कोण, कुठले शिवाजी, आम्ही आदिलशहाची माणसं आहोत. आदिलशहाने आम्हाला वचन दिले, आदिलशहाने आम्हाला रायरीचा जावळीचा प्रदेश दिला आणि हा प्रदेश आमचा आहे. या प्रदेशातले आम्ही राजे आहोत, आम्ही म्हणेल ती पूर्व दिशा आहे. महाराजांनी त्याला समजून सांगितलं, पण तो काही ऐकायला तयार नाही. महाराजांनी शेवटी त्याच्यावर आक्रमण करण्याचा निर्णय केला. विद्यार्थी मित्रांनो, खऱ्या अर्थाने महाराजांनी फार कमी लोकांवर आक्रमण केले किंवा कमी लोकांना मारले. कारण महाराजांना प्रत्यक्ष कोणाला मारण्याची काही फारशी गरज त्या काळात नव्हती. कारण महाराजांसाठी मरणारे आणि मारणारेच तयार होते. पण महाराजांनी ज्या ठिकाणी स्वतः जायचं ना त्या ठिकाणी स्वतः गेले आणि ज्या ठिकाणी त्यांच्या सहकार्यांना पाठवायचं त्या ठिकाणी सहकार्यांना पाठवायचं. जावळीचा चंद्रराव मोरे फार स्वराज्याला विरोध करतोय का, महाराज स्वतः संशय उपस्थित महाराजांनी आणि स्वतः जावळीवर चालू केले. जावळीच्या चंद्रराव मोरेला समजून पाहिलं, तो मोरे ऐकायला तयार नाही. त्याला वाटलं मी मोठा आदिलशहाचा सरदार आहे, माझं कोणीच काही करू शकणार नाही. महाराजांनी जावळीच्या मुलखावर आक्रमण केलं, साताऱ्यावर आक्रमण केलं आणि या साताऱ्यामध्ये चंद्रराव मोरेचं जे काही जावळीचं राज्य होतं, अगदी काही तासामध्ये महाराजांनी त्या घोड्याच्या टाचेखाली आले, चिरडलं ते राज्य. जावळीच्या चंद्रराव मोरेला वाटलं की शिवाजी महाराज या जावळीवर आक्रमण करू शकणार नाही. दऱ्यापर्यंतचा डोंगराचा प्रदेश आहे. एवढ्या डोंगराच्या प्रदेशामध्ये, दऱ्यापर्यंतच्या प्रदेशामध्ये, पळवाट्यामध्ये एवढ्या खिंडीमधून कोण येऊ शकणार आहे. पण महाराज खरं म्हणजे सह्याद्रीचे सिंह, सह्याद्रीवरच तर महाराजांनी स्वराज्य उभं केलंय. या सह्याद्रीच्या डोंगर रांगामध्ये महाराजांच्या सोबतीला राहणारे सगळे. कारण सह्याद्रीचा हा सिंह होता हे त्या चंद्रराव मोरेंना कुठं माहिती होतं. चंद्रराव मोरेंवर आक्रमण केलं. चंद्रराव मोरेचा जावळीचा जो काही प्रदेश होता तो महाराजांनी आपल्या ताब्यामध्ये घेतला. इसवी सन 1656 मध्ये महाराजांनी त्या जावळीच्या प्रदेशावर आक्रमण केलं. त्या ठिकाणी ठाणी बसवली, त्या ठिकाणी आपले सैन्य ठेवलं आणि महाराजांनी त्या जावळीच्या खोऱ्यामधला, रायरीच्या त्या खोऱ्यामधला एक अभेद्य किल्ला महाराजांच्या ताब्यामध्ये आला, तो म्हणजे रायगड. कारण रायगड ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची दुसरी राजधानी आणि शेवटपर्यंत राजधानी कोणती राहिली, रायगड राहिली. कारण रायगड हा एक अभेद्य किल्ला होता. जो किल्ला जिंकण्यासाठी अनेक लोकांना प्रयत्न करावे लागतील. कारण आजूबाजूचा सगळा जो प्रदेश आहे तो दुर्गम भाग आहे, डोंगराळ भाग आहे, दऱ्यापर्यंतचा भाग आहे, हिंस्र पशूंचा वावर आहे आणि एवढ्या प्रदेशातून जर कोणाला जर किल्ल्यापर्यंत यायचं असेल तर ते अजिबात शक्य नाही. कारण तो प्रदेशच असा आहे आणि त्या प्रदेशामध्ये असा दबाव धरून बसलेल्या वाघासारखा तो उभा आहे रायगड. म्हणून त्या रायगडाकडे कोणाची डोळे उठारून पाहण्याची हिंमत होणार नाही, हे महाराजांनी ओळखलं. महाराजांनी रायगड ताब्यात घेतला. महाराजांनी निवड रायगड ताब्यात घेऊन थांबले नाही. रायगडाच्या जवळच्या डोंगराच्या पायथ्याशी त्यांनी नवीन किल्ला बांधायला घेतला आणि त्या किल्ल्याचं नाव ठेवलं प्रतापगड. म्हणजे रायगड तर ताब्यामध्ये आला असताना परंतु महाराजांनी नवीन किल्ला बांधला आणि त्या नवीन किल्ल्याचं नाव होतं प्रतापगड. महाराजांनी नवीन किल्ला उभारला, नवीन किल्ल्याचं बांधकाम केलं. या डोंगराळ प्रदेशामध्ये भविष्यात जर उद्या आपल्याला कोणी आक्रमण केलं तर आपण या किल्ल्यामध्ये सुरक्षित राहू, हे महाराजांनी ओळखलं. म्हणजे महाराजांचं नियोजन बघा किती महत्वाचं आहे. म्हणजे अफजल खान चालून येणार आहे हे महाराजांनी आधीच ओळखलं होतं. आदिलशहाचे बलाढ्य सरदार चालून येणार हे महाराजांनी आधीच ओळखलं होतं. मुघलांचे अनेक सरदार महाराजांच्या राज्यावर चालून येणार हे महाराजांनी आधीच ओळखलं होतं. म्हणून त्या दऱ्याखोऱ्यामध्ये, डोंगरांमध्ये, कपालीमध्ये, सह्याद्रीच्या या काळ्या पाषाणामध्ये महाराजांनी प्रतापगड बांधले. आणि मग महाराजांनी अशा प्रकारे जावळीचा ताबा घेतला. त्या ठिकाणी रायगड ताब्यामध्ये आला, प्रतापगड बांधला. महाराजांची सगळीकडे ख्याती पसरली की शिवाजीराजांनी स्वराज्य उभं केले. जावळीचा चंद्रराव मोरे सारखा बलाढ्य सरदार आदिलशहाचा शिवाजीराजांनी संपवला. त्यांचे सगळेच्या सगळं खानदान संपून टाकलं. त्या जावळीच्या चंद्रराव मोरेच्या घराण्यातून विरोध करायला कोणी शिल्लक राहिलं नाही. महाराजांचा हा जो काही दरारा होता हा सगळ्या सरदारांच्या मनामध्ये निर्माण झाला की जर आपण स्वराज्य स्थापनेला विरोध केला तर महाराज आपल्यालाही सोडणार नाही. म्हणून जे जे कोणी स्वराज्य स्थापनेच्या आडवे येतील त्या सगळ्यांना आडवत केलं जाईल, हा महाराजांचा संदेश
त्या तत्कालीन सरदारांमध्ये पोहोचला आणि मग ते सरदार विरोध करायचे सोडून दिले काही लोकांनी, परंतु काही लोकांनी विरोध करणं चालू ठेवलं. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जावळीचा ताबा आला. महाराज एवढे थांबले नाहीत. महाराजांचं फार नियोजन असायचं. त्यांनी आता घेतला रायगड, पांढरा प्रतापगड म्हणजे थांबले असं नाही. लागलीच त्यांनी लगेच मुंबईच्या कल्याण भिवंडीवर आक्रमण केलं. कल्याण भिवंडी म्हणजे त्या अरबी समुद्राच्या काठावर, अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर. त्या ठिकाणी पोर्तुगीज यायचे, त्या ठिकाणी इंग्रज यायचे, त्या ठिकाणी फ्रेंच यायचे, त्या ठिकाणी डच यायचे, त्या ठिकाणी सिद्धी यायचा आणि सगळे व्यापार करायचे, लुटून न्यायचे, जहाजात बसायचे, निघून जायचे. महाराजांनी आक्रमण केलं कल्याण भिवंडीवर. कल्याण भिवंडीवर आक्रमण केलं आणि कल्याण भिवंडी महाराजांनी ताब्यात घेतली. कल्याण भिवंडीवर आक्रमण केल्यानंतर कल्याण भिवंडीच्या सागरी सत्ता ज्या होत्या त्या हाताळल्या. कल्याण आणि भिवंडीच्या अरबी समुद्रावर कोणाची सत्ता होती? आफ्रिकेतून आलेला सिद्धी, पोर्तुगीज, इंग्रज, डच, फ्रेंच या सगळ्या सागरी सत्ता तिकडे यायच्या आणि त्या सागरी सत्ता जहाजामधून यायच्या. जहाजामधून त्यांचा व्यापार करायचा. महाराजांनी कल्याण भिवंडी ताब्यात घेतल्यानंतर या सागरी सत्तांना धाक निर्माण झाला की अरे इकडे शिवाजी नावाचा राजा आला इथपर्यंत. महाराजांनी पाहिलं त्यांची ताकद कशामध्ये आहे, त्या सागरी सत्ताची ताकद कशामध्ये आहे, त्या समुद्रावर येणाऱ्या लोकांची ताकद कशामध्ये आहे, जहाजामध्ये आहे. आपण जहाज बांधली पाहिजेत, आपण समुद्रामध्ये किल्ले बांधले पाहिजेत. आणि महाराजांच्या डोक्यामध्ये अशी योजना आली की मला आरमार उभं केलं पाहिजे. म्हणजे मध्ययुगाच्या काळामध्ये आरमार उभा करणारा मध्ययुगीन काळातला एकमेव राजा जर कोण असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज आहे. आरमाराचं महत्व महाराजांनी ओळखलं की आज नव्हते हे इंग्रज, हे पोर्तुगीज, हे फ्रेंच, हे डच, हे सिद्धी आपल्या स्वराज्याला त्रास देतील आणि यांचा जर आपल्याला स्वराज्याचा त्रास वाचवायचा असेल तर आपल्याला आरमार उभारावा लागेल. आरमारामध्ये जहाज बांधावे लागतील, जहाज बांधावे लागतील, गलबत बांधावे लागतील, लढाऊ जहाज उभे करावे लागतील. आणि महाराजांनी ठरल्याप्रमाणे आरमार उभं केलं. 450 जहाजांचा ताफा उभा केला, लढाऊ जहाज उभे केले. एवढेच नाही तर समुद्राच्या किनाऱ्यावर महाराजांनी जलदुर्ग बांधले, सागरी किल्ले बांधले आणि महाराजांनी अशा प्रकारचे सागरी किल्ले बांधले, अशा प्रकारचे जहाज उभे केले की शत्रूच्या मनामध्ये धाक निर्माण झाला की अरे इकडे जाऊ नका, इकडे शिवाजीचं राज्य आहे. म्हणून छत्रपती शिवाजीराजांच्या स्वराज्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कुणाची हिंमत नव्हती. मध्ययुगाच्या भारताच्या इतिहासामध्ये आणि जगाच्या इतिहासामध्ये पहा, छत्रपती शिवाजीराजांसारखं प्रबळ आरमार या काळात कोणाकडेच नाही. कारण महाराजांनी ओळखलं ज्याचा समुद्र, ज्याचं आरमार त्याचं राज्य. समुद्रावर राज्य कोण करू शकतं? ज्याच्याकडे आरमार आहे, त्याच्याकडे समुद्राचं राज्य आहे. म्हणून महाराजांनी आधी आरमार उभं केलं. महाराजांनी 350 वर्षापूर्वी आरमार उभं केलं. त्या आरमाराच्या जोरावर अरबी समुद्राच्या मार्गे एकही शत्रूची हिंमत झाली नाही महाराष्ट्रावर आक्रमण करायची. एकही शत्रू महाराष्ट्रामध्ये चालू आला नाही. परंतु 26/11 जो हल्ला झाला 2008 मध्ये, आतंकवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला 2008 मध्ये. म्हणजे महाराजांच्या 350 वर्षाच्या नंतर कुठे समुद्रमार्गे हल्ला झालाय त्या आतंकवाद्यांचा. पण महाराज असताना किंवा महाराजांच्या नंतरच्या सुद्धा 300-350 वर्षामध्ये कोणाची हिंमत झाली नाही समुद्रमार्गे यायची. कारण महाराजांनी धाकच असा निर्माण केला, खबरदार जर माझ्या महाराष्ट्राकडे किंवा माझ्या स्वराज्याकडे तुम्ही वाकड्या नजरेने पाहाल तर याद राखा गाठ शिवाजीराजांची आहे. म्हणून महाराजांच्या या आरमाराच्या जोरावर महाराजांनी अनेक शत्रूंना ताब्यात ठेवलं, इंग्रजांना ताब्यात ठेवलं, त्या ठिकाणी धाकामध्ये ठेवलं, पोर्तुगीजांना धाकात ठेवलं, फ्रेंचांना धाकात ठेवलं, डचांना धाकात ठेवलं, त्या सिद्धीला धाकात ठेवलं. कोणाची हिंमत झाली नाही महाराजांच्या स्वराज्याकडे डोळे उठारून पाहायचे. आणि ज्या वेळी महाराजांच्या स्वराज्याकडे कोणी कोणी डोळे उठारून पाहिलेलं त्याची काय हाल केले महाराजांनी हा इतिहास. आपण या ठिकाणी पाहतो कल्याण भिवंडी महाराजांनी जिंकली. सिद्धी, पोर्तुगीज, इंग्रज अशा सागरी सत्तांना धाकात ठेवलं आणि आरमार उभारले. म्हणजे मध्ययुगाच्या काळामध्ये आरमाराचं महत्व महाराजांनी जाणलं होतं. हे त्यांच्या दूरदर्शीपणाचं महत्वाचं लक्षण आहे की आपल्याला काय करावं लागेल म्हणजे आपलं स्वराज्य सुरक्षित राहील. मग आता अशा प्रकारचे रायगड गेला, जावळीचा प्रदेश गेला, तोरणा गेला, मुरुमदेव गेला, कोल्हाणा गेला, पुरंदर गेला महाराजांच्या ताब्यामध्ये. तिकडं आदिलशहाच्या दरबारामध्ये एकच हाहाकार मारला. आदिलशहा कुठं? विजापूरला. विजापूर कुठं? कर्नाटकामध्ये. विजापूरच्या कर्नाटकामध्ये त्या आदिलशहाच्या दरबारामध्ये त्याची जी बडी बेगम होती, बडी बेगम साहेबा, ते राज्यकारभार करायच्या त्यांचं लहान मुलं असल्यामुळं. आणि त्यांच्या दरबारामध्ये त्यांनी काय केलं,
दरबार बोलवला सगळ्या सरदारांचा आणि त्याला जाब विचारला, हा शिवाजी काय करतोय? शिवाजीनं आपले एवढे किल्ले घेतले, तोरणा घेतलाय, मुरुदेव घेतलाय, कोणाला घेतलाय, पुरंदर घेतलाय, साताऱ्यामधला तो जावळचा मुलूक घेतलाय, जावळच्या मुलुखातला रायगड घेतलाय, तिथं प्रतापगड बांधलाय, इकडं कल्याण घेतलंय, भिवंडी घेतलंय, मग तुम्ही काय करताय? आणि सांगितलं ते मला काही माहित नाही, शिवाजीचा बंदोबस्त करायचा. बोला बोला, कोण करणार शिवाजीचा बंदोबस्त? आणि दरबारामध्ये एकच शांतता निर्माण झाली. शिवाजी म्हणजे काही साधा सुद्धा कोणी नाही. शिवाजीचा बंदोबस्त करणं म्हणजे प्राणाचं बलिदान देण्याचं. कारण शिवाजी राजांचा दरारा एवढा मोठा होता की त्या दराऱ्यामुळं त्या आदिलशहाच्या दरबारातला एकही सरदार उभा राहिला. पण एक वाई प्रांताचा सरदार उभा राहिला, देहाने धिपाड 6 फूट उंचीचा, पोलादी पहाड हाताने वाकवणारा प्रचंड ताकदीचा सरदार उभा राहिला. नाव होतं त्याचं अफजल खान. अफजल खान उभा राहिला. भरदरावामध्ये म्हणाला, कोण शिवाजी? कुठला शिवाजी? आता जातो मी आणि त्या शिवाजीला पकडून आणतो, आणि जर तो तसा भेटला नाही तर त्याची मान कापून दरबारात सादर करतो. असा विडा त्या अफजल खानानं उचललाय दरबारामध्ये. म्हणजे अफजल खान हा शिवाजी राजांना मारायला आलेला आहे, लक्षात घ्या. तो अफजल खान स्वराज्यावर चालून आलाय. मग अफजल खान स्वराज्यावर चालून यायच्या आधी त्यानं दरबार विडा उचललाय आणि सगळ्या सरदारांना आनंद झाला की आता शिवाजी राजांचं काही खरं नाही, शिवाजी राजे आता जाणार, शिवाजी राजाचं स्वराज्यही जाणार. कारण अफजल खानासारख्या बलाढ्य सरदारांना जर विडा उचललाय तर अफजल खान हा कपटी आहे, क्रूर आहे, शूरवीरही आहे, आणि त्यामुळं याच्या पुढे शिवाजी राजांचा निभाव लागणार नाही हे दरबारातल्या सगळ्या सरदारांना माहिती होतं. पाहता पाहताच ती खबर महाराष्ट्रामध्ये पोहोचली. छत्रपती शिवाजी राजांचे हे होते तिथं आदिलशहाच्या दरबारामध्ये. त्यांनी ताबडतोब ती खबर महाराजांपर्यंत पोहोचवली. महाराज, स्वराज्यावर संकट आहे, स्वराज्य संकटात आहे. आणि स्वराज्यावर साधं सुद्धा संकट आलेलं नाही, अफजल खानाचं संकट आलंय. आणि अफजल खान हा क्रूर आहे, कपटी आहे. याच अफजल खानाने शहाजी राजांच्या हातामध्ये बेड्या ठेवल्या होत्या. असा हा क्रूर आणि कपटी अफजल खान आहे. स्वराज्यावर फार मोठं संकट आलं. सगळीकडे शांतता, भयान शांतता. आता काय होणार, आता काय होणार? अफजल खान येणार, तो शिवाजी राजांना मारणार, स्वराज्य वाचणार का नाही वाचणार, अशा प्रकारे लोकांच्या मनामध्ये या अफजल खानाच्या स्वारीचं संकट लोकांच्या मनामध्ये गळत झालं. महाराजांनी विचार केला, अफजल खान मोठा, त्याची ताकद अफाट, त्याची स्वतःची शक्ती, तो क्रूर आहे, तो कपटी आहे, आणि हा खान कपटी आहे. त्या कपटी खानासोबत आपल्याला डावपेच खेळूनच खानाला हरवावं लागेल. कारण आपण जर पठाणी प्रदेशामध्ये, मैदानी प्रदेशामध्ये खानाचा मुकाबला नाही करू शकत. ताकदीने खान अफाट आहे, बुद्धीने अफाट आहे, त्याचं सैन्य मोठं आहे, घोडे भरपूर आहे, योद्धे त्याच्याकडे भरपूर आहे. आपलं सैन्य कमी आहे, आपल्याकडं शस्त्रास्त्र कमी आहे, घोडे कमी आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, तर आपल्याला बुद्धी चातुर्याने अफजल खानावर विजय मिळवावा लागेल. मग महाराजांनी विचार केला, काय करावं लागेल, काय करावं लागेल? महाराजांनी विचार केला की आपल्याला जावळीच्या मुलखात थांबावं लागेल. महाराज जावळीच्या मुलखात गेले. जावळीच्या मुलखात महाराज पुढे गेले थेट प्रतापगडावर. कारण प्रतापगड महाराजांनी बांधून घेतला रायगडाच्या त्या डोंगराच्या जवळ. आणि मग तो रायगडावर गेले महाराज रायगडावर पोहोचले. इकडे अफजल खानाच्या खबरांनी खबर आणली, त्यांच्याकडे अशा प्रकारचे गुप्तहेर आहेत. त्यांनी गुप्तहेरांनी खबर आणली की शिवाजी जाऊन बसले रायगडाच्या जवळच्या प्रतापगडावर. अफजल खान चौताळला. त्याला वाटतं प्रतापगडावर आक्रमण करणं काही साधं नाही, तोही हुशार. त्याने पाहिलं की शिवाजी राजे कुठं बसले, प्रतापगडावर जाऊन बसले. खानाने पुन्हा डावपेच आखायला सुरुवात केली. खान तिकडून निघाला, विजयपूर मार्गे वाईमध्ये आला आणि वाईच्या पसरणी घाटामध्ये आला. पसरणी घाटामध्ये सैन्य त्याने विभागणी केली, कारण त्या घाटामधून वर चढणं फार अवघड काम. घोडे तर राहत्या माणसाने चढता येते त्या घाटामधून. त्या वाईच्या घाटात सगळं सैन्य थांबलेलं आहे. खानाने पाहिले की त्या घाट चढणं फार अवघड आहे. आणि शिवाजी कुठे जाऊन बसले, प्रतापगडावर. प्रतापगड तर अतिशय दुर्गम आहे. त्या डोंगराळ किल्ल्यावर आक्रमण करणं म्हणजे एखाद्या गुहेमधल्या सिंहाला बाहेर काढण्यासारखं आहे. शिवाजी काही सापडत नाही. मग त्याने शिवाजी राजांना पत्र व्यवहार केला की राजे घाबरू नका, तुम्ही आदिलशहाचे जे किल्ले घेतले ते फक्त आम्हाला देऊन टाका, आम्ही तुम्हाला काही करणार नाही, आम्हाला भेटायला या, तुम्ही आमच्या मुलासारख्या. महाराजांनी सुद्धा अशा प्रकारचा पत्र व्यवहार केला. खान साहेब, मुझे बहुत डर लग रहा है,
आप ऐसा कीजिए, आप ही इधर आइए प्रतापगड. म्हणजे महाराजांनी डावपेच आखायला सुरुवात केली की खानाला काही करून कुठे बोलवायचं, इकडे बोलवायचं, प्रतापगडावर बोलवायचं. खानाला वाटलं की कसंही करून महाराजांना बाहेर काढायचं त्या प्रतापगडाच्या. आणि मग खानाने रयतेवर अत्याचार करायला सुरुवात केली, मंदिराची तोडफोड करायला सुरुवात केली. त्यांना वाटलं शिवाजीराजे येतील, मंदिर तोडले, देवाच्या मूर्त्या फोडल्यात, असं झालंय. पण शिवाजीराजे काही यायला तयार आहे. कारण शिवाजीराजांना माहित होतं खान कपटी आहे, क्रूर आहे, आणि तो आता डावपेच आखायला आहे. महाराज त्याच्यापेक्षा होता. महाराजांनी खानाला बोलून घेतलं कुठे, प्रतापगडावर. आता खानाला वाटलं शिवाजीराजे काही आपल्यापर्यंत येत नाही, आपणच जावं, शिवाजीराजांना असं पकडावं आणि मारून टाक. खान कपटी, क्रूर, त्याला वाटतं ही सहज गोष्ट शक्य आहे. त्याचं सैन्य किती आहे शिवाजीराजांचं, आपलं सैन्य मोठं, आपली ताकद मोठी. मग अफजल खानाचे जे वकील होते कृष्णाजी भास्कर, या कृष्णाजी भास्कर कुलकर्णी नावाच्या वकिलांनी महाराजांशी संधान साधलं. त्यांना सांगितलं की आम्हाला तुम्हाला अफजल खानला भेटायचं आहे. महाराजांनी सांगितलं मी सांगेल ती वेळ, मी सांगेल ती तो वार, आणि मी सांगेल ती तारीख. महाराजांनी तारीख ठरवली 10 नोव्हेंबर 1659. प्रतापगडाच्या पायथ्याशी खाली त्या ठिकाणी सपाट प्रदेशावर तिथं शामियाना उभारला होता. त्या शामियानामध्ये बरोबर दुपारचा वेळ ठरला. दुपारचा वेळ का, कारण दुपारच्या वेळामध्ये महाराज जेव्हा प्रतापगड खाली उतरतील तेव्हा आजूबाजूला काय आहे हे सगळं महाराजांना दिसावं. किती सैनिक आहे, कुठं थांबले. आणि खान जेव्हा 12 वाजता असा वर पाहिजे महाराजांच्या किल्ल्याकडे, तर सूर्यकिरण त्या खानाच्या डोळ्यात जावे, त्याला वरचं काही दिसत. म्हणजे महाराजांचं नियोजन बघा किती सूक्ष्म आहे. महाराजांचे नियोजन एवढं प्रचंड प्रमाणात महाराज नियोजन करायचे, ती लहान लहान गोष्टींचं नियोजन करायचं. महाराजांनी नियोजन केलं, तारीख ठरवली 10 नोव्हेंबर 1659. आणि मग खानाला सांगितलं, खानाला त्याच्या महाराजांच्या वकिलांच्या मार्फत खलिता पाठवला की खान साहेब आपल्याला भेटायचे 10 नोव्हेंबर 1659 आणि दुपारी बरोबर 12 वाजता आपण भेटूया. शामियाना उभारून आम्ही. महाराजांनी ओळखलं की अफजल खानला काय आवडतं, हिरे, माणिक, मोती. महाराजांनी त्या शामियानामध्ये छानपैकी हिरे, माणिक, मोती अशी छानपैकी लावून ठेवले. तो खान आला, त्याने पाहिलं, वा महाशा. त्याने ते पाहिला, शामियाना पाहिला, त्याला लागले हिरे, माणिक, मोती पाहिले. महाराजांकडे तर प्रचंड संपत्ती आहे, महाराजांकडं फार संपत्ती आहे. आणि मग तो छानपैकी तिथं बसला शामियानामध्ये येऊन. महाराजांनी आधी व्यवस्था करून ठेवली की खान साहेब तुम्ही फक्त 10 अंगरक्षकांना घेऊन या, मी इकडून 10 अंगरक्षकांना आणतो. बाकीचे सगळं सैन्य तिकडे ठेवा ते वाईच्या प्रांतावर, वाईच्या घराच्या पलीकडे, इकडे वर आणू नका इकडे. आणि आपण भेटू 10 जण, तुम्ही आम्ही आणि आपले 10 अंगरक्षक. महाराजांनी सैन्यांना सांगितलं, त्या सगळ्या सरदारांना, सगळ्या सहकार्यांना सांगितलं की आम्ही खानाच्या भेटीला सुद्धा जात आहोत. जर आमचं बरं वाईट झालं तर काय करा, संभाजीराजांना गादीवर बसवा, महासाहेब जिजाऊंचा अभ्यास लावा, महासाहेब जसं म्हणतील तसं ऐका. आणि जर आमच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर तुम्ही स्वराज्य खानाला देऊ नका. आणि जर भवानीने आम्हाला जर आशीर्वाद दिला, जर आम्ही जर खानाचं काही बरं वाईट केलं तर आम्ही गडावरून तोफेचे बार करू. तोफेचे बार झाले की समजा तुम्ही कामगिरी फत्ते झाली आणि तुम्ही झाडी झुडपामध्ये जिथे काही लपून बसले असाल तुम्ही त्या अफजल खानच्या सैन्यावर तुम्ही पडा. महाराजांनी अशा प्रकारचे ठरवलं. महाराज सकाळी सकाळी उठले, खानाच्या भेटीचा वार ठरलेला आहे. महाराजांनी अंगामध्ये चिलखत घातलेला आहे, डोक्यावर जीवटोप घातलेला आहे, कमरेला कट्यार आहे महाराजांच्या, समशेर आहे. आणि महाराजांच्या हातामध्ये असे वाघ नख आहे. म्हणजे महाराज हे प्रचंड तयारीनिशी त्याला भेटायला गेले खानाला. गड उतरला महाराजांना गड उतरता महाराजांच्या सोबत असलेला जीवा महाराज होता. जीवाला महाराज विचारला, अरे जीवा इकडे, तुझ्याकडे काही कात्री आहे का? आता कात्रीचं काय काम, महाराज दाढी करायला चालू आहे आपण. अरे नाही, माझी दाढी बारीक कर, अशी बारीक कर की त्या खानाच्या हातामध्ये राहिली पाहिजे. महाराजांचं नियोजन फार प्रचंड. महाराजांचं नियोजन सुरू झालंय. महाराजांनी संभाजी कावजीला सोबत घेतलंय. संभाजी कावजीच का? कारण संभाजी कावजी हा धिप्पाड आहे अफजल खानासारखा. आणि जर फळामध्ये जर आपल्याला एखाद्या पहिलवानासोबत झुंजायचं असेल ना तर दोन्ही पहिलवान असे तगडे पाहिजे सारखे. म्हणून संभाजी कावजीला सोबत घेतलं. जीवा महाराज का? कारण जीवा महाराजचा दांडपट्टा असा वेगाने फिरतोय की सेकंदामध्ये एखाद्याचा हात आणि एखाद्याचं मुंड तोडून टाकू शकतो. म्हणून महाराजांनी जीवा महाराजांना सोबत घेतलंय, संभाजी कावजीला सोबत घेतलंय. आणि हे सगळे महाराजांचे 10 अंगरक्षक
महाराजांचे 10 अंगरक्षक सोबत आलेले. महाराज आलेले गडावरून खाली आणि इकडे अफजल खान वाट पाहत बसलाय. अफजल खानचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी त्या ठिकाणी थांबलेला आहे. अफजल खानाचा जो काही सेबंडा नावाचा दानपट्टा चालणारा होता तो सोबत आहे. महाराजांनी जीवाला सांगितलं, जीवा महाराज हे बघ तुझं एकच काम, तू माझ्याकडे पाहायचं नाही, खानाकडे अजिबात पाहायचं नाही, तू फक्त त्या शेखबंडाकडे पाहायचं. शेखबंडाने जर मार करायचा प्रयत्न केला तर तू ते बघू मी काय करायचं. संभाजी कवडीला सांगितलं तू काहीच करायचं नाही, माझ्यासोबत राहायचं. असा धिपाळच्या धिपाळ संभाजी अफजल खानासारखा ताकदवार. महाराजांनी सर्व प्रकारचं नियोजन केलं. महाराज अफजल खानाच्या भेटीला गेले. अफजल खान शाळेमध्ये बसलेला आहे. तिथं जवळ तिथं त्यांचा वकील आहे कृष्णाजी भास्कर. त्याला विचारलं की हेही आहे का शिवाजी? तुम्हाला होय राजेसाहेब. ते अफजल खान सांगितलं की हे शिवाजी. आले शिवाजी महाराज. खान म्हणून उभा राहिला. महाराजांना मला या राजे भेटा, गळा भेट घेऊ. आणि त्यानं काय केलं, त्या खानाने महाराजांना गळा भेट करण्याच्या निमित्तानं जवळ घेतलं. डाव्या हातामध्ये त्यांची अशी मान दाबली आणि कट्यार काढली. कुणी खान शमशेर काढली आणि खानाने महाराजांच्या अंगावर वार केला. परंतु महाराज बचावले, कारण महाराजांच्या अंगामध्ये चिलखत घातली. चिलखत घातल्यामुळे महाराज बचावले. महाराजांच्या लक्षात आलं की खान कपटी आहे, त्यानं आपल्याला वार केलाय, तो आपल्याला मारायला आलेला आहे. महाराजांनी काय केलं, वाघ नखं बाहेर काढली आणि खानाच्या पोटात खुपसली. खानाच्या पोटामध्ये वाघ नखं खुपसली आणि अशा प्रकारे महाराजांनी ते वाघ नखं ओढली आणि खानाचा पोथळा बाहेर काढला. खानाचं पोट फाडलं महाराजांनी. खानाचं पोट फाडलं की खान कोसळला. दगा हुआ. खानाच्या जवळ असलेला जो काही कृष्णाजी भास्कर नावाचा वकील होता त्यानं महाराजांवर वार केला संशयीचा. महाराजांच्या कपाळाला थोडीशी जखम झाली. महाराजांनी दुसऱ्या क्षणी संशय उपसले आणि कृष्णाजी भास्कर कुलकर्णीच्या त्या वकिलांचं मस्तक छाटलं. त्या गडबडीमध्ये सैरबंडा बाहेर उभा होता. सैरबंडाने काहीतरी गडबडमध्ये ऐकली, तो मध्ये पाहतो तर खान कोसळलेला आहे. कृष्णाजी भास्करचं मस्तक छाटलेलं आहे. आणि मग त्या सैरबंडाने महाराजांवर दानपट्टा चालवला. तेवढ्या जीवा महाराज पुढे आले आणि जीवा महाराजाने त्यांचा वार वरच्या वर छाटला आणि एकाच समशेरीमध्ये त्या सैरबंडाचंही कत्तल केली किंवा त्या सैरबंडालाही मारलं. जीवा महाराज जर तेवढ्याच वेळामध्ये जर तिथं आला नसता आणि जीवा महाराजाने जर समजा सैरबंडाचा वार जर आळवला नसता तर काय झालं. म्हणजे शिवाजी राजांचं नियोजन इथं आपल्याला लक्षात येतं की शिवाजी राजांनी जीवा महाराजाला स्थान घेतलं. कारण मला असं वाटतं की जर समजा जीवा महाराज या ठिकाणी जर एक सेकंदरी जीवा महाराज उशीर केला असता तर काय झालं असतं, कदाचित शिवाजी राजांचं मुंडकं छाटण्यात गेलं असतं. मग आपल्याला कळतं शिवाजी राजांनी जीवा महाराजाला का घेतलं. कारण तो दानपट्टा चालण्यामध्ये एवढा पटायचा आहे, डोळ्याची पापणी लावायची असतं कोणाचं मस्तक छाटू शकतो. आणि इतिहास कुठला होता, जीवा म्हणून वाचला शिवा. म्हणजे होते जीवाजी म्हणून वाचले शिवाजी. कारण शिवाजी राजांच्या वर आलेलं जे संकट होतं ते जीवा महाराजांनी अंगावर घेतलं. या ठिकाणी गडबडीमध्ये खान कोसळलेला आहे, त्याचा वकील मारला गेलेला आहे, सैरबंडाचा त्या ठिकाणी वार निश्चित झालेला आहे. आणि मग महाराजांनी तातडीनं तिथून ते निघाले. महाराज निघाले, सोबत आलेले 10 जण घेतले आणि महाराज तळा प्रतापगडाच्या पाया चढू लागले. महाराजांनी म्हणून आपण 10 जण होते, 10 जण कुठे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 कुठे विचारलं. अरे कोण राहिले कोणते कुठलं महाराज संभाजी कावजी दिसत नाही. संभाजी कावजी कुठे गेला थोड्या वेळाने पाहतात संभाजी कावजी पाठीमागे धापा टाकत आलाय. म्हणजे अरे संभाजी कुठे होता. महाराज हे काय खानाचं मुलगा चिरायला पाठीमागे थांबलो होतो. महाराज म्हणजे अरे गेला का तू, हे आपल्या नियोजनामध्ये नव्हतं का, असं धाडस केलं तू. तो मला महाराज मला वाटलं तुम्ही जर का पोटामध्ये वागलं का तो खुपासली पण मरतंय का नाही काय माहिती म्हणून त्याची मान छाडून आली. अरे म्हणलं तुला काय वाटलं की तो खान जिवंत राहिला असता. अरे ज्या वाघ नखांना मी खानाचं पोट फाडलंय त्या वाघ नखांना मी जहरी विष लावलंय आणि एवढं जहरी विष लावल्यावर कुणीच वाचत नाही. पण तू विनाकारण धाडस केलं. जर तू खानाचं मुंडकं छाटत असताना तुझ्या मानेवर कुणी वार केला असता तर तुझ्या आईला मी काय उत्तर दिलं असतं. तुझी आई म्हणाली असती की शिवाजींनी तर स्वतःची मान वाचवली पण माझ्या मुलाची मान तोडायला लावली.
माझा मुलगा गेला असं तुझी आई मला म्हणाली असती. असं धाडस करायचं नाही, जे नियोजनामध्ये तेच करायचं. महाराज तडकाफडकी प्रतापगडावर गेले, अंगावरचे कपडे सगळे रक्तानं मागलेले, माझ्याजवळ तिकडे वाट पाहताय. शिवाजीराजे आले 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 आले. महाराज त्या ठिकाणी पोहोचले. जिजाबाई म्हणाल्या, अरे शुभा काय झालं, खानाचं काय झालं? महाराज म्हणले, मासाहेब खान मारला गेला. मग मासाहेबांनी विचारलं, प्रेत कुठे आहे? महाराज म्हणले, त्याचं प्रेत तो खाली प्रतापगडाच्या पायथ्याशी पडलेला आहे. जिजाऊंनी सांगितलं शिवाजीराजांना की तुमच्या राज्यामध्ये शत्रू जरी असेल आणि जर शत्रू जरी मेला असेल तरी त्या शत्रूच्या प्रेताला कोण्या कुत्र्याने खाल्लेलं तुमच्या राजाला शोधणार नाही. म्हणून तुम्ही काय करा, सन्मानानं त्या खानाचं अंत्यविधी करा. खानाची कबर खोदली महाराजांनी. खानाची कबर खोदण्यात आली आणि खान त्या ठिकाणी त्या प्रतापगडाच्या पायथ्याशी दफन केला सन्मानाने, धार्मिक रीती देवाच्याप्रमाणे. कारण शत्रू जरी असला, तो जरी मेला तरी शत्रुत्व संपलंय. मेल्यानंतर कोणी कुणाचा शत्रू नसतो. म्हणून महाराज हे अशी काही योद्धे आहेत, अशी काही राजे आहेत की ज्यांच्या राज्यामध्ये शत्रूच्या सुद्धा मृतदेहाला कोण्या कुत्र्यांनी खाल्लेलं चालणार नाही. एवढी मोठी छत्रपती शिवाजीराजांची वैचारिक पातळी. खान गेला, खान मारला गेला. महाराजांनी पाहिलं या खानाच्या कामगिरीमध्ये कोणी कोणी पराक्रम केले. महाराज गडावर गेले, गडावर त्यांनी तोफेचे मार केले. तोफेच्या आवाजातून सर्व सैन्याचे दबा घेऊन बसलं होतं. सकाळपासून वाट पाहत त्यांच्या लक्षात आलं की काहीतरी काम खत्ते झाले आणि मग ते सर्व सैन्य त्या तुटून पडले त्या अफजल खानाच्या सैन्यावर. अफजल खानाच्या सैन्याची दासदान उडाली. सगळे घोडे, सगळ्याची कत्तल, सगळ्या माणसांची कत्तल, घोडे आपल्या ताब्यामध्ये घेतले. अनेक संपत्ती ताब्यामध्ये आली. खानाचा मुलगा फाजील खानही पळून गेला आणि कसा कसा फाजील खान पळून गेला विचारपूसच्या दरबारात. त्याने घडलेला सगळा प्रसंग तिकडे सांगितला की असं असं झालंय म्हणून. मग तिकडं आदिलशहाच्या दरबारामध्ये हाहाकार उडाला. एवढा मोठा अफजल खान, पण त्यालाही शिवाजीराजांनी नाही सोडलं, त्यालाही त्यांनी म्हणून टाकलं. तिकडं आदिलशहाच्या दरबारामध्ये पुन्हा भयान शांतता निर्माण झाली की आता काय करायचंय, शिवाजी तर आपलं सगळंच राज्य घेतोय काय. कारण अफजल खानासारखा एवढा बलाढ्य सरदार शिवाजीराजांनी संपला. शिवाजीराजांनी अफजल खानाच्या पानिपत्यानंतर ज्या ज्या लोकांनी चांगली कामगिरी केली त्या सगळ्या लोकांना बक्षिसं दिली. जे जे लोक जखमी झाले त्यांच्यावर औषधोपचार केले आणि जे जे शत्रूचे सैनिक त्यांना सापडले, त्यांच्या शरण आले, त्यांच्या सोबत सुद्धा महाराज चांगले वागले. म्हणजे शत्रूचं जरी सैनिक असतील तरी ते शत्रूचे सैनिक जरी हारले ना तरी सुद्धा त्या शत्रूच्या सैनिकांना महाराज चांगलं वागवायचे. असं म्हणायचं नाही की अफजल खानाचं सैन्य टाका कत्ल करून, टाका मारून, असं महाराजांनी कधीही केलं नाही. तर महाराज हे त्या सैन्यासोबत चांगलाच व्यवहार करायचे. महाराजांना प्रचंड संपत्ती मिळाली, घोडे मिळाले, तोफा मिळाल्या, काही सैनिकही मिळाले आणि अशा प्रकारे या अफजल खानाचं पारिपत्य करून महाराजांनी नवा इतिहास, नवा अध्याय असणार की जो कोणी स्वराज्याचा आडवा येईल त्याला आम्ही असं आडवं केल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे महाराजांनी स्वराज्याच्या आडवा येणाऱ्यांना आडवं करण्याचं काम केलंय. हा इतिहास. मग जावळीचे चित्रराव मोरे असू द्या का आदिलशहाचा सरदार अफजल खान असू द्या किंवा अफजल खानाचा वकील कृष्णाजी भास्कर असू द्या, म्हणजे जे जे कोणी स्वराज्याची स्थापनेच्या आडवे येतील त्या सगळ्यांना महाराजांनी आडवं करण्याचं काम केलंय. हे ऐतिहासिक सत्य आहे. मग आदिलशहाच्या दरबारामध्ये पुन्हा हाहाकार निर्माण झाला की आता काय करायचं, शिवाजीचा बंदोबस्त कसा करायचा. मग परत आदिलशहाच्या दरबारातून एक मोठा बलाढ्य सरदार पाठवला, तो म्हणजे कर्नूल प्रांताचा सिद्दी जोहर. सिद्दी जोहरला पाठवलं. महाराजांनी अफजल खानाचं पारिपत्य केलं, अफजल खानाला मारला. एवढ्यावर महाराज थांबले नाही. त्यांनी वसंतगड जिंकला, पन्हाळा जिंकला, खेळणा जिंकला. खेळण्याला जिंकून त्यांनी विशाळगड त्याचं नाव ठेवलं आणि महाराजांनी अशा प्रकारे काही दिवसामध्ये आदिलशहाचे अनेक किल्ले जिंकायला सुरुवात केली. तिकडून आदिलशहाच्या दरबारामध्ये पुन्हा एक सरदार पाठवला, सिद्दी जोहर. त्याला सांगितलं तुला जेवढं पाहिजे तेवढं सैन्य घे, 40,000, 50,000, 60,000 तोफा घे, घोडे घे, वाटेल थोडीशी बंदी घे, हत्यारं घे आणि जा शिवाजीचा बंदोबस्त. सिद्दी जोहर चालू झाला. सिद्दी जोहरच्या सोबत बाजी घोरपडे, अफजल खानाचा मुलगा फाजील खान, हे सगळे महाराजांवर चालू आले. पुन्हा एकदा प्रचंड फौज आली महाराष्ट्रामध्ये. खबरांनी, गुप्तहेरांनी बातम्या आणल्या, महाराज सिद्दी जोहर चालले होते, सिद्दी जोहरची स्वारी झालेली आहे, सिद्दी जोहर आता
महाराष्ट्राच्या स्वराज्यावर आक्रमण करतोय, महाराजांच्या स्वराज्यावर धाव चालून येतोय. महाराजांच्या स्वराज्यावर पुन्हा एक मोठं संकट आलं, शिंदे जोहर. महाराजांनी विचार केला की आपण आता काय करा, या शिंदे जोहरच्या संकटाचा सामना कसा करा. अफजल खानाचा सामना आपण केला प्रतापगडाच्या पायथ्याशी, प्रतापगडावर उभं राहू, प्रतापगडाच्या सहाऱ्याने. महाराजांनी पुन्हा विचार केला की आपण काय करूया, हे जे जिंकलेले किल्ले आहेत त्यात एखाद्या किल्ल्यावर थांबून या शिंदे जोहरचा सामना करूया. मग कोणता किल्ला? महाराजांनी पाहिलं पन्हाळा हा प्रचंड मोठा किल्ला, त्याचा विस्तार मोठा, आजूबाजूला त्या ठिकाणी दाट झाडी, त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये पडणारा पाऊस. महाराजांनी विचार केला आपण पन्हाळ्यावर थांबूया. महाराज पन्हाळ्यावर थांबले. त्याला वाटलं शिंदे जोहर येईल, त्याला काही पन्हाळा जिंकता येणार नाही, पन्हाळा जिंकायला 5-6 वर्ष लागतील, तोपर्यंत पन्हाळा जिंकू देणार नाही. शिंदे जोहर आला, शिंदे जोहरचं सैन्य आलं. शिंदे जोहरच्या सैन्याने काय केलं, त्या पन्हाळ्यावर वेढा घातला. पूर्ण पन्हाळा वेढला गेला आणि महाराज त्या पन्हाळ्यावर अडकले. काय करायचं? महाराजांना वाटलं शिंदे जोहर किती दिवस हा वेढा चालवणार आहे, 1 महिना, 2 महिने, 3 महिने, पावसाळा लागेल, पाऊस पडेल, पाऊस पडला की वेढा उठवेल, आपण पाऊस आमचं निघून जाऊ. पण महाराजांच्या विचाराप्रमाणे काही झालं नाही. शिंदे जोहरने काय केलं, तो वेढा अधिकच आवडला. कोणालाही किल्ल्याच्या मध्ये जाऊ द्यायचं नाही, किल्ल्याच्या बाहेर कोणाला जाऊ द्यायचं. महाराज किल्ल्यावर 1 महिना झाला, 2 महिने झाले, 3 महिने झाले, 4 झाले, 5 झाले, तरी शिंदे जोहर काही वेढा उठवत नाही. इकडं महासाहेब जिजाऊ चिंताक्रांत झाल्या, काय होईल. शिवाजीराजे अडकून पडले. जिजाऊंनी सरदारांना सांगितलं, सरसेनापतींना सांगितलं की जा शिवाजीराजांना सोडवा. नेताजी पालकरांनी फौज तयार केली, नेताजी पालकरांची फौज गेली, त्या शिंदे जोहरच्या सैन्यावर बाहेरून धडकली. परंतु ते छोटेसे सैनिक किंवा छोटीशी फौज त्या शिंदे जोहरच्या प्रचंड सैन्यापुढे काहीच करू शकते. म्हणजे बाहेरून केलेलं आक्रमण सुद्धा शिंदे जोहरने पटवून लावलं आणि महाराज अडकलेले पन्हाळ्यावरून महाराज दिसणार कसे, बाहेर पडणार कसे. महाराजांनी विचार केला, 5 महिने झाले, प्रचंड पाऊस पडतोय, प्रचंड पावसात सुद्धा शिंदे जोहर काही वेढावर व्हायला तयार नाही. शिंदे जोहर सोबत असणारे रुस्तुम जवान, बाजी घोरपडे, खादिर खान यांनी सांगितलं अजिबात वेढावर व्हायचा नाही, वेढा अजून घट्ट करा, अजून नाड्या आवळा महाराजांची रसद तोडा, महाराजांना अन्नधान्य मिळू देऊ नका. आणि महाराज त्याच पन्हाळ्यावर. महाराजांनी विचार केला, 5 महिने एकाच ठिकाणी राहता, काय करणार, कसं निसटणार तू. महाराजांनी पुन्हा त्या शिंदे जोहर सोबत बोलणे सुरू केले की काही दिवसातच आम्ही हा तुमचा पन्हाळा किल्ला तुम्हाला देऊन टाकू. महाराज फार हुशार. आता इकडे शिंदे जोहरच्या सैनिकांना वाटलं की आता शिवाजी शरण येणार. शिवाजीचं आता पत्र आलंय की आता काही दिवसातच हा किल्ला तुमच्या ताब्यात देतो आणि मलाही तुमच्या स्वाधीन करतो, हे सगळे किल्ले तुम्हाला देऊन टाकतो. महाराजांची अशा प्रकारची चाल त्या ठिकाणी कामयाब झाली. महाराजांनी पाठवलेलं पत्र शिंदे जोहरच्या सैनिकांमध्ये चर्चा सुरू झाली की आता महाराज शरण येणार, परंतु केव्हा येणार. प्रचंड पाऊस पडतोय आणि या प्रचंड पावसामध्ये महाराजांनी काय केलं, अजून एक युक्ती आहे. काय युक्ती ती? महाराजांनी पाहिलं त्यांच्यासारखा दिसणार शिवाकाशी सैन्यामध्ये, त्या शिवाकाशीचा मुलं, अरे शिवा इकडे, शिवाकाशी महाराज आज्ञा करा, काय का. त्याने सांगितलं, शिवा तुला माझ्या पालखीत बसायचंय, माझा वेळ धारण करायचा आहे आणि मीच शिवाजी आहे असं त्या शिंदे जोहरच्या सैन्याला भासवायचं आहे. म्हणजे बघा, शिवाजी राजे मीच आहे असं भासवायचंय आणि त्या सैन्याच्या तावडीत सापडायचंय. आणि सैन्याच्या तावडीत सापडल्यानंतर जेव्हा त्यांना कळेल की हा खरा शिवाजी नाही, खोटा शिवाजी आहे, तेव्हा त्याची काय अवस्था होईल विचार करा. शिवाकाशी म्हणा, महाराज माझं सौभाग्य, मला सांगा, मी ताबडतोब निघतो. आणि महाराजांच्या एका हुकुमाखातीर, स्वराज्यासाठी हा शिवाकाशी जीवाचं बलिदान करायला निघाला. शिवाजीराजांचे कपडे परिधान केले, शिवाजीराजांचा जिरटोप घातला, शिवाजीराजांचा मुकुट घातला आणि शिवाजीराजांसारखा पोशाख करून त्या पालखीमध्ये बसून तो त्या राजखिंडीतून निघाला शिवाकाशीत मरायला. कारण त्याला माहिती होतं की माझं बिंग उघड पडणार आहे, मी ओळखला जाणार आहे की हा खरा शिवाजी नाही, खोटा शिवाजी आहे. आणि ज्यावेळी त्या शिंदे जोहरला कळेल की हा खोटा शिवाजी आहे, तो शिंदे जोहर मला काही सोडणार नाही, मला मरायची आहे. पण मी आनंदाने म्हणणार. शिवाकाशीत निघाला, ते सैनिक निघाले, पालखी निघाली आणि अशा प्रकारची पालखी त्या सैनिकांच्या जवळून गेली. सैनिकांनी पहिला आले, पकडो शिवाजी आहे अशा पाठला करून त्याला पकडलं. शिवाजीराजे पकडले गेले, शिवाजी को पकड लिया. सैन्यामध्ये आनंद, शिवाजी पकडला गेला, शिवाजीची पालखी पकडली. सैनिकांनी त्यांना दगड घेऊन आणलंय, शिंदे जोहरच्या समोर उभं केले. शिंदे जोहर, बाजी घोरपडे, खादिर खान उभं केले.
तर बाजी घोरपडे त्यांना माहिती शिवाजी महाराज कशी दिसायचे. त्या काळामध्ये ते आपल्यासाठी मोबाईल नव्हते फोटो काढायला, कोणता फोटो कसा आहे म्हणून, शिवाजी कशी दिसतात म्हणून. त्यामुळं त्याची ओळखणारे लोक होते ना, त्यांना त्या क्षितिजवर विचारलं त्या यही शिवाजी आहे. तर बाजी घोरपडे आणि त्याने सांगितलं नाही नाही, डुप्लिकेट शिवाजी आहे, हे ओरिजिनल शिवाजी नाही. आणि मग त्या क्षितिजवरचा पारा गरम झाला, तो मला हा डुप्लिकेट शिवाजी आणि त्याला शिक्षा दिली, मृत्यूदंड झाला, त्याची मान छाटण्यात आली आणि शिवाकाशीत शहीद झाला. बलिदान दिलं शिवाकाशीतनं स्वराज्यासाठी. कारण हे स्वराज्य माझं आहे, या स्वराज्यासाठी मी मेलं पाहिजे, मीच लढलं पाहिजे, मीच काहीतरी केलं पाहिजे त्या स्वराज्यासाठी. म्हणून या स्वराज्यासाठी मरणाऱ्या आणि मारणाऱ्याची मांदी गाडी तयार झालेली आहे. हा इतिहास आहे. कारण महाराजांनी जे स्वराज्य उभं केलं, हे स्वराज्य माझं राज्य आहे, ही भावना त्या काळामध्ये महत्वाची. म्हणून स्वराज्यासाठी मरणारे आणि मारणारे कधीच कमी नव्हते. शिवाकाशीत केला. महाराजांनी किल्ल्यावरून अवघड वाटेने जाण्याचा बेत आखला. महाराजांनी सोबत निवडक सैन्य घेतलं. आधी महाराजांनी गुप्तहेरामार्फत खबर पोहोचवली की आम्ही एवढ्या वाजता रात्रीच्या अंधारामध्ये 12-1 वाजता त्या ठिकाणी निघत आहोत, तुम्ही घोडे तयार ठेवा तिकडे पायथ्याशी गडाच्या. महाराज निसटले. अवघड वाटेने महाराज त्या पन्हाळ्यावर निसटले. पन्हाळ्यावर निसटून ते घोड्यावर बसले आणि घोड्यावर निसटून त्यांना कोणीकडे जायचंय, त्यांना जायचंय विशाळगडावर. विशाळगड आणि पन्हाळगडाचं अंतर भरपूर. रात्रीचा समय, प्रचंड पडणारा पाऊस, काळोख पसरलेला, अमावस्येची रात्र. बघा आपल्याकडे अमावस्या आणि पौर्णिमेला अशुभ मानता. महाराजांच्या अधिकतर लढ्या जर तुम्ही पाहिल्या तर त्या अमावस्येच्या रात्री आहे, पौर्णिमेच्या रात्री. का? काळोखात महाराजांनी आक्रमण केली. महाराजांनी कधी अंधश्रद्धा नाही पाळली आणि महाराजांच्या नावाने जे जे काय करणारे त्यांचे मावळे मात्र जेव्हा अंधश्रद्धा पाळताना दिसतात ना, तेव्हा त्या मावळ्यांची कीव करावी लागते. नुसतं शिवाजी महाराजांची जय म्हणून होत नाही, महाराजांचे विचार आचरणात आणावे लागतात. महाराजांनी सांगितलं घोडे तयार ठेवा. घोडे तयार झाले. महाराजांनी निवडक सैन्य घेतला. निवडक सैन्य घेऊन महाराज निसटले. त्या पन्हाळ्यावर निसटले, घोड्यावर बसले. घोड्यावर ते प्रचंड वेगाने वाऱ्याच्या वेगाने पळतायत. विशाळगडाकडे घोडे त्यांचे वाऱ्याच्या वेगाने घोडे पळतायत. तिकडे ते शिवाकाशीत पकडल्या गेला. शिवाकाशीत पकडून गेला आणि त्या क्षितीला खबर लागली. गुप्तहेराने पुन्हा खबर आणली. क्षितीश्वरला सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज भाग गए, निसटले, गडावरून निसटले आणि कुणीकडे चालले, विशाळगडाकडे चालले. क्षितीने ताबडतोब सैन्याने सांगितलं सैन्याच्या तुकड्या बनवा आणि एक तुकडी महाराजांच्या पाठीमागे पळवा. प्रचंड वेगाने घोडे पळवा. महाराजांचा पाठलाग करा, सोडायचं नाही. क्षितीचं सैन्य, खालील खानाचं सैन्य, बाजी घोरपडेचं सैन्य, हे सगळं सैन्य महाराजांच्या पाठलागावर लागलं. महाराज प्रचंड वेगाने पुढे धावत आहेत. त्यांच्या पाठीमागे हे सगळे सैन्य धावत आहेत. महाराज रात्रीच्या वेळेला विजा चमकताय, आवाज विजांचा कडकड होतोय. चिखल तुडवत रस्ते नसणाऱ्या वाटांनी महाराज प्रचंड वेगाने घोडे धावत आहेत. महाराजांचे सोबत निवडक सैन्य आहे, बांधव देशमुख आहे, बाजीप्रभू देशपांडे आहे आणि हे प्रचंड वेगाने रात्रीचा प्रवास करताय. घोडे प्रचंड वेगाने धावताय. परंतु अजूनही विशाळगड यायला वेळ आहे. तोपर्यंत काय करणार? महाराजांच्या पाठलागावर क्षितिजवरचं सैन्य आलेलं आहे. घोड्यांच्या टापाचे आवाज येत आहे, त्यांच्या घोषणांचा आवाज येतोय. महाराज घोडखिंडीच्या जवळ आले. गजापूरच्या घोडखिंडीवर थांबले आणि त्यांनी त्या ठिकाणी बाजीप्रभू देशपांडेंना सांगितलं, बाजी आता इथून पुढं तुम्हाला ही खिंड लढवावी लागेल. आम्ही निवडक सैन्य घेऊन विशाळगडावर जातो आणि तुम्ही काही सैन्य घेऊन इथं क्षितिजवरच्या सैन्याला अडवा या खिंडीमध्ये. कारण या खिंडीच्या जर आपण बाहेर गेलो तर तिकडे हा पठारी भाग आहे आणि त्या पठारी भागावर आपल्याला त्या सैन्यांना थोपवता येणार नाही आणि त्यांच्या सैन्यापुढे आपल्याला निभावही लागणार नाही. मग काय करणार? बाजीप्रभू देशपांडे असं नाही म्हणाले की नाही महाराज आता एवढ्या वेळ राहू द्या, मी पुढच्या वेळेस जातो इथे थांबायला येतो, मला जरा ताप आहे कालपासून, नाही माझी लस घ्यायची झाली दुसरी अजून. असं नाही बाजीप्रभू देशपांडे म्हणाले. तर दुसऱ्याला सांगा ना महाराज मी अजून एखादा किल्ला घ्यायला जातो तिकडे, असं नाही म्हणाले. महाराजांना म्हणाले बाजीप्रभू देशपांडे, महाराज तुम्ही आनंदाने जा आणि तुम्ही किल्ल्याला गेले की तोफेचे बार करा. जोपर्यंत तुमच्या तोफेचे बार येत नाही ऐकायला तोपर्यंत बाजी या खिंडीतून सुटणार नाही. बाजी या खिंडीच्या बाहेर कुणालाही देणार नाही. आणि बाजीप्रभू देशपांडेंनी त्या सगळ्या लोकांना एकत्र केलं, त्यांच्या जागा वाटून दिल्या. त्यांना सांगितलं मोठमोठे दगड जमा करा. गोपनगुंडेवाल्यांनी सांगितलं गोपनगुंडे मारायला तयार राहा. धनुष्यबाणांनी सांगितलं बाण घेऊन तयार राहा. आणि आधी सांगितलं सैन्य तिथून येत आहे
बाजी प्रमोद देशपांडे उभे खंचे घेऊन त्या खिंडीमध्ये, सैनिक आजूबाजूला दगडे घेऊन उभे, कोणी गुफनकुंडे घेऊन तयार आहे, कोणी धनुष्यबाण घेऊन तयार आहे. तिकडे क्षितिजीवर सैन्यानं लांबच दिसलं, एखाद्या किलोमीटर अंतरापर्यंत लगेच गुफनकुंडे झाले तयार. तिकडून त्या पटापट त्या घोड्यावरच्या सैनिकांना दगड लागायले. तिकडून काही सैनिक आले, काही आले आले, लगेच बाण सुटले तिला, लगेच बाणामुळे काही घायल झाले, काही पुढे आले. लोकांनी ते सैनिकांनी दगड त्यांना फेकून मारले. अशा प्रकारे त्या क्षितिजोवरच्या येणाऱ्या सगळ्या तुकड्या त्या ठिकाणी घोडखिंडीपर्यंत येईपर्यंत घायल होते. मग घोडखिंडीमध्ये शिरता शिरता काही लोक समोर यायचे आणि काही लोक वार करायला जायचे. बाजी प्रमोद देशपांडे खिंडीमध्ये उभे आहेत. बाजी प्रमोद देशपांडेच्या अंगावर जखमा झालेल्या आहे, पण बाजी प्रमोद देशपांडे हाणायला तयार. पण बाजी प्रमोद देशपांडेचे कान मात्र महाराजांच्या तोफेच्या माराकडे, की महाराजांची तोफेची बार होती आणि मी आनंदानं म्हणेल की माझं काम फत्ते झालं. महाराज किल्ल्यावर पोहोचले. इकडं तुंबळ लढाई सुरू झालेली आहे. तुकड्या बघून तुकड्या सैनिकांचे येत आहेत त्या क्षितिजोवरच्या, आणि त्या खिंडीमध्ये बाजी प्रमोद देशपांडे त्यांना खिंड चढू देत नाही. मोजके सैनिक, त्या सैनिकांना माहिती आपण मारले जाणार आहोत. आणि महाराज तिकडे प्रचंड वेगाने धावत आहे. महाराज निघाले तिकडे विशाळगडाकडे, विशाळगडाच्या जवळपास गेले. विशाळगडाच्या जवळपास गेल्यावर सुद्धा काही आदिलशहाचे जे काही सरदार होते ना ते आडवे आले. त्या आदिलशहाच्या सरदारांनी सुद्धा त्या शिवाजीराजांना अडवण्याचा प्रयत्न केला. त्यांना त्या किल्ल्यापर्यंत जाऊ देत नव्हते. मालवणची दळवी, शृंगारपूरचे सुर्वे हे प्रामुख्याने सर्व त्या ठिकाणी आले महाराजांचे. महाराजांनी त्यांनाही हुलकावणी देत देत त्यांचाही सामना करत करत त्या पालवणच्या दळवी आणि शृंगारपूरचे सूर्यांचा सामना करत 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 महाराज वाट काढत काढत तेवढ्या सैन्याविषयी महाराज निसटले आणि महाराज जाऊन पोहोचले विशाळगडावर. विशाळगडावर पोहोचले महाराज सुखरूप. महाराजांनी तोफेचे बार केले. तोफेचे बार इकडे बाजी प्रमोद देशपांडेच्या कानी पडले, सैनिकांच्या कानी पडले. सैनिकांनी धन्यता मानलं, माझा राजा जिवंत किल्ल्यावर पोहोचलाय, माझं काम फत्ते झालं, माझं स्वराज्य वाचलंय. म्हणजे स्वराज्यासाठी मरायला आणि मारायला लोक तयार आहेत. जगातलं मध्ययुगातल्या भारतातल्या नव्हे तर जगाच्या इतिहासातलं एकमेव असं राज्य आहे की ज्या राज्यामध्ये लोक मरायला आणि मारायला एका पायावर तयार आहेत. एखादी मोहीम आखवावी महाराजांनी की लगेच एक बाजी येऊन उभा राहायचा, तानाजी येऊन उभा राहायचा, शिवा उभा राहायचा आणि म्हणायचं महाराज मी त्या कामगिरी जातो, मला पाठवा. कारण शिवाजीराजांसाठी मरायला आणि मारायला लोक तयार आहेत. त्याचं कारण म्हणजे महाराजांनी निर्माण केलेलं स्वराज्य. स्वराज्य वाचलं पाहिजे, स्वराज्य जगलं पाहिजे. कारण हे स्वराज्य जर जगलं, हे स्वराज्य जर वाचलं तर तुझ्या पिढ्यांना 4 दिवस सुखाची येतील, तर तुझ्या आया बहिणीची अब्रू वाचेल, तर तुला 4 दिवस आनंदाने जगता येईल, तर तुला 4 दिवस तुझ्या शेतात काम करता येईल. म्हणून स्वराज्य राखलं पाहिजे, स्वराज्य जगलं पाहिजे, स्वराज्य वाढलं पाहिजे आणि स्वराज्याचा धनी जगला पाहिजे. शिवाजी राजे जगले पाहिजे. शिवाजी राजांसारखी हजारो लोक मेले तरी चालतील, पण हजारो लाखोंचा पोशिंदा वाचला पाहिजे, माझा शिवाजी राजा वाचला पाहिजे, ही भावना स्वराज्याच्या त्या काळातल्या लोकांच्या. कारण स्वराज्य येते, स्वराज्य म्हणजे माझं राज्य आणि माझ्या राज्यासाठी मलाच जगलं पाहिजे, मलाच झगडलं पाहिजे, मलाच लढलं पाहिजे, मलाच मेलं पाहिजे, ही भावना महाराजांनी त्या काळातल्या लोकांच्या मनामध्ये पेरली. आणि म्हणून महाराजांचं स्वराज्य हे इतिहासामध्ये असं मोठं स्वराज्य आहे की जे फक्त शिवाजी महाराज करू शकले, दुसरं कोणालाही स्वराज्य निर्माण करता. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, या स्वराज्य स्थापनेच्या भाग 2 मध्ये आज आपण स्वराज्य स्थापनेच्या हालचाली, जावळीचा ताबा, कल्याण भिवंडीचा ताबा, अफजल खान चालवणारा त्याचं पारिपत्य केलं, क्षितिजोवरचं सैन्य चालवणारं त्याचंही पारिपत्य केलं. या सर्व भागांची, या सर्व भागांची माहिती पाहिली आहे. याच वेळा शिवाजी महाराज ज्यावेळी इकडं खेळणा किल्ल्यावर म्हणजे विशाळगडावर पोहोचले त्यावेळी महाराजांच्या लक्षात आलं की इकडं मुघलांनी सुद्धा आक्रमण केले. मुघलांचा राजा होता औरंगजेब. औरंगजेबाने त्याचा मामा शाहिस्ते खानला सांगितलं तिकडे शिवाजी जाऊ, तिकडं बंदोबस्त करा, जा तिकडे महाराष्ट्रामध्ये. आणि शाहिस्ते खान प्रचंड फौज घेऊन मुघलांचा हा सरदार राज्यावर चढणारा, या स्वराज्यावर चढणारा, महाराजांना चढवला, पुण्यावर चढणारा. आणि तो त्या येताना त्या बारामती पुणे साईडला आला तो आणि प्रचंड विध्वंस करत आला, पुण्यापर्यंत आला. ही बातमी महाराजांना समजली. महाराज त्यावेळी विशाळगडावर पोहोचले होते. महाराजांना गुप्तहेरांनी सांगितलं, महाराज औरंगजेबाचा सरदार शाहिस्ते खानाचं आक्रमण झालंय आणि शाहिस्ते खान पुण्यामध्ये येऊन. महाराजांनी विचार केला, एका बाजूला आदिलशाह आहे, दुसऱ्या बाजूला मुघल आहे,
या दोघांचाही सामना आपल्याला एका वेळी करता येणार नाही. मग आपण एकाला थोपून धरूया आणि एकाचा आपण माघार घेऊया. महाराज फार हुशार होते. महाराजांनी आदिलशाहला सांगितलं, आम्ही तुमच्या घेतलेला जो किल्ला आहे ना तो तुमचा पन्हाळा तुम्हाला देऊन टाक, तह करू आपण त्याच्यासोबत. म्हणजे आदिलशाह शांत होईल. आदिलशाह सोबत लढाई करावी लागणार नाही. आपल्याला लढाई कोणाशी करावी लागेल? औरंगजेबासोबत, शाहिस्तेखानासोबत, मुघलांसोबत. म्हणून महाराजांनी काय केलं, या आदिलशहाला त्याचा किल्ला देऊन टाकला, त्याच्यासोबत तह केला आणि तो किल्ला त्याला दिल्यामुळे आदिलशाही शांत बसला. किल्ला शिवाजीराजांना दिलेला घेतलेला जिंकून घेतला किल्ला आपल्याला दिलेला आहे. आज आपल्याला शिवाजीराजांच्या विरुद्ध काही लढाई करायचं काम नाही, कारण शाहिस्तेखानाचं आक्रमण झालं, औरंगजेबाचं आक्रमण झालेलं आहे, मुघलांचं आक्रमण झालेलं आहे. आणि हे जर मुघलांचं आक्रमण आपल्याला थोपून धरायचं असेल, मुघलांचा सामना करायचा असेल, तर आपल्याला वेगळी रणनीती आखावी लागणार आहे. म्हणून महाराजांनी आदिलशाहला इकडे एका बाजूला थांबवले आणि महाराज सज्ज झाले तो स्वराज्य स्थापनेचा दुसरा टप्पा पार करायला, तो म्हणजे मुघलांशी सामना करायला. आतापर्यंत कोणाशी सामना केला महाराजांनी? आदिलशाहशी. आदिलशाहचा सगळा राज्यखानाला, शिद्दी जोहराला सगळ्यांची वाट लागली. का? कारण जो कोणी स्वराज्याच्या आडवा येईल त्याला महाराजांनी आडवा केला. हा इतिहास. मग तो कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे, त्याचं महाराजांना घेणं देणं नाही. तो माझा सगळा स्वर आहे का चंद्रराव मोरे? महाराजांनी त्याचा विचार नाही केला. स्वराज्य स्थापना महत्वाची. स्वराज्य स्थापना केलं पाहिजे, स्वराज्य निर्माण झालं पाहिजे. या स्वराज्यामधल्या माझ्या आया बहिणीच्या अनुभव वाचली पाहिजे. माझ्या शेतकरी बांधवांना 4 घास सुखाचे आले पाहिजे. म्हणून स्वराज्य उभं राहिलं पाहिजे, म्हणून स्वराज्य बांधलं पाहिजे. आणि मग महाराजांनी अशा प्रकारे आदिलशाहसोबत तह केला आणि महाराज सज्ज झाले स्वराज्य स्थापनेचा दुसरा टप्पा, तो म्हणजे सामना आणि मुकाबला करायला मुघलांशी, शाहिस्तेखानाशी. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, या स्वराज्य स्थापनेच्या पाठामध्ये आज आपण अशी महत्वाची माहिती पाहिली आहे. आपण हा स्वराज्य स्थापनेचा दुसरा व्हिडिओ पाहिलेला आहे. याच्या आधीचा जर व्हिडिओ आपण पाहिला नसेल तर पुन्हा एकदा आपल्याला विनंती आहे की तो आधीचा भाग 1चा व्हिडिओ पहा, कारण त्या भाग 1च्या व्हिडिओच्या आधारेच हा दुसरा व्हिडिओ तुम्हाला समजणार आहे. आणि जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबून त्या बेल बटनचं जे बटन आहे ते ऑन करा. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कारण तुमच्या लाईकमुळे आम्हाला व्हिडिओ बनवायला अजून प्रोत्साहन मिळते. आणि आपल्या मित्रांना शेअर करा. आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. थांबूया आपण. जय हिंद, जय महाराष्ट्र.